नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, तलाठी भरती या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे मित्रांनो, तलाठी भरतीच्या दृष्टिकोनातून आपण पीवायक्यू क्वेश्चन या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत। टीसीएस ने मित्रांनो 2023 मध्ये जी काही परीक्षा घेतली तलाठ्याची, त्या परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले होते ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। संपूर्ण क्वेश्चन पीवायक्यू असणार आहेत आणि मित्रांनो, आपण विश्लेषण सुद्धा या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर पहा, पहिला प्रश्न आपल्याला काय दिले, पहिला प्रश्न पहा मित्रांनो, आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। कारण की सुरुवात ही मित्रांनो जर आपली चांगली झाली तर मित्रांनो आपला एंड सुद्धा चांगला होत असतो। मग पहा या ठिकाणी काय दिले आपल्याला, पहिला प्रश्न आपल्याला काय दिले पहा। याचा कलर चेंज करतो मी, एक वेळेस कलर चेंज करतो, म्हणजे एक मिनिट, या ठिकाणी आता कलर चेंज करून घेतलेला आहे। तर पहा या ठिकाणी आपल्याला वाक्याचे 4 पार्ट दिलेले आणि त्याचे 4 पार्टमध्ये कुठल्या पार्टमध्ये चूक हे आपल्याला या ठिकाणी विचारलेले आणि 4 ऑप्शन सुद्धा दिलेले। मग पहा या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही पार्ट या ठिकाणी क्वेश्चन मध्ये ज्यावेळेस तुम्हाला अशा स्वरूपाचं सेंटेन्स दिलं जातं त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला काय पाहायचं, टेन्स पाहायचा। काय पाहायचं मित्रांनो, टेन्स पाहायचा। सर्वप्रथम टेन्स पहा। टेन्सच्या नंतर मित्रांनो तुम्हाला काय पाहिजे, टेन्सच्या नंतर आर्टिकल पाहिजे। आर्टिकलच्या नंतर मित्रांनो तुम्हाला काय पाहिजे, सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट। सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट पाहिजे। त्याच्यानंतर मित्रांनो प्रेपोजिशन पाहिजे। प्रेपोजिशन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहावं लागेल। हे सिक्वेन्स नुसार तुम्हाला पाहणं गरजेचं आहे। मग चला जाऊयात आता आपण वाक्याकडे। हे वाक्य आपल्याला काय म्हणते, हे वाक्य आपल्याला पाहणे आणि ते समजून घ्यायचे। वाक्य आपल्याला काय म्हणते ते पाहायचं आणि ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, समजून घ्यायचं आहे। ठीक आहे, हे समजून घेऊयात मित्रांनो। आता आपल्याला काय म्हणते हे वाक्य, तर पहा या ठिकाणी हे वाक्य आपल्याला काय म्हणतं पहा। वाक्य दिले आय वॉन्ट, वाक्य काय दिले मित्रांनो, आय वॉन्ट दॅट यू शुड परफॉर्म वेल। आता जो काही तुमचा परफॉर्म आहे हा कसा असला पाहिजे, वेल म्हणजे चांगला व्हावा अशा स्वरूपामध्ये आय वॉन्ट, मला असं वाटतं। आय वॉन्ट म्हणजे काय, मला असं वाटतं की तुझा परफॉर्मन्स हा चांगला व्हावा। म्हणजे काय मित्रांनो, मी इच्छा व्यक्त करते, मी तुमच्यासाठी काय करते, इच्छा व्यक्त करते। इच्छा किंवा सदिच्छा तुम्हाला मी देत आहे। मग ज्यावेळेस मित्रांनो एखाद्या वाक्यामध्ये इच्छा किंवा सदिच्छा दिली जाते त्यावेळेस आपण इच्छा किंवा सदिच्छा देत असताना नेहमी आपण विश नावाचा शब्द वापरतो। विश नावाचा शब्द आपण या ठिकाणी वापरत असतो। जसे की मित्रांनो एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपण त्याला काय म्हणतो, आय विश हॅपी बर्थडे। किंवा कुठल्याही स्वरूपाच्या सदिच्छा देत असताना आपण विश हा शब्द वापरतो। काय वापरतो, विश हा शब्द। म्हणजे सदिच्छा देण्यासाठी किंवा इच्छा व्यक्त करण्यासाठी आपण विश नावाचा शब्द या ठिकाणी वापरतो असतो। आणि या ठिकाणी यांनी काय वापरलं मित्रांनो, वॉन्ट नावाचा शब्द या ठिकाणी वापरले आहे। वॉन्ट नावाचा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे, म्हणून या ठिकाणी वॉन्ट चुकीचा असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिले म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, 2 नंबरचा प्रश्न पहा। आपल्याला काय म्हणतो, आय डिक्लाइन्ड द इन्व्हिटेशन नॉट बिकॉज आय डिड नॉट वॉन्ट टू गो बट बिकॉज आय हॅव नॉट टाइम आणि नो इरर। मग यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय सांगितलं होतं, सर्वप्रथम काय पाहायचं, टेन्स पाहायचा। टेन्सच्या नंतर सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट पाहायचं, त्याच्यानंतर आर्टिकल, त्याच्यानंतर प्रेपोजिशन हे आपल्याला पाहणं गरजेचं असणार आहे। मग या वाक्यामध्ये चला आपण टेन्सची जुळवाजुळव होती का ते पाहूयात। सर्वप्रथम टेन्स पाहायचा। पहा या ठिकाणी आय डिक्लाइन्ड म्हणजे याला ईडी प्रत्यय लागला म्हणजे काय मित्रांनो, पास्ट टेन्स आहे। हा काय मित्रांनो, पास्ट टेन्स म्हणजे V2 आहे। हा काय मित्रांनो, V2 आहे। म्हणजे या ठिकाणी आता पुढे V2 कुठे दिसते का पहा, परत या ठिकाणी डिड दिलेलं आहे, हे इथपर्यंत बरोबर आहे। त्याच्यानंतर कुठे आहे मित्रांनो, या ठिकाणी हॅव दिलेले, या ठिकाणी पहा हॅव दिलेले। हे हॅव काय मित्रांनो, आता ही इथपर्यंत जे काय वाक्य कशामध्ये मित्रांनो, पास्ट मध्ये, कशामध्ये, पास्ट मध्ये। मात्र हे काय तुम्हाला हॅव दिसते हे कसे, प्रेझेंट मध्ये, हे कसे मित्रांनो, प्रेझेंट मध्ये तुम्हाला दिलेले। म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पास्ट आणि प्रेझेंट याचं कधीही जमत नाही, यांचं कधीही मित्रांनो जमत नाही, यांचं कधीही या ठिकाणी जमत नाही। ठीक आहे, मग यांचं जर जमत नसेल तर मित्रांनो सुरुवात कशाने दिलेली आहे, पास्टने झालेली, सुरुवात पास्टने या ठिकाणी झालेली। म्हणून व्हर्ब सुद्धा आपल्याला पास्टच घ्यावं लागेल। कसं घ्यावं लागेल, व्हर्ब आपल्याला पास्टच घ्यावं लागेल। परंतु या ठिकाणी जे व्हर्ब दिलेले ते कोणतं दिले मित्रांनो, हॅव दिले। काय दिले, हॅव। आता हॅव काय तर मित्रांनो, हॅव हे प्रेझेंट टेन्स मध्ये, म्हणजे या ठिकाणी हॅव चालणार का, नाही चालणार। मग तुम्हाला माहित असलं पाहिजे। पहा या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला, पास्ट टेन्स मध्ये काय वापरलं जातं,
पास्ट टेन्स मध्ये मित्रांनो तुम्हाला वापरलं जातं, पास्ट टेन्स मध्ये काय वापरलं जातं तर एम, इज, आर हे पास्ट टेन्स मध्ये वापरलं जातं. त्याच्यानंतर मित्रांनो हॅव आणि हॅज हे काय प्रेझेंट टेन्स, सॉरी प्रेझेंट टेन्स मध्ये हे वापरले जात असतात एवढी. कशामध्ये? प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतात. मग पास्ट टेन्स मध्ये काय वापरलं जातं? या ठिकाणी मी पास्ट लिहिलेले मित्रांनो, या ठिकाणी प्रेझेंट करा, या ठिकाणी प्रेझेंट करा. हे प्रेझेंट मध्ये वापरलं जातं, हे प्रेझेंट मध्ये. आणि पास्ट मध्ये काय वापरलं जातं? पास्ट मध्ये पास्ट मध्ये काय वापरलं जातं तर पास्ट मध्ये वापरलं जातं वाज, ऑब्लिक वेअर, हॅड, डीड, फिट हे कशात पास्ट मध्ये वापरलं जातं. मग मित्रांनो या ठिकाणी ईडी प्रत्यय लागला म्हणजे काय मित्रांनो, एखाद्या शब्दाला ईडी प्रत्यय लागला असेल ते सुद्धा कशामध्ये? पास्ट मध्ये जातं. ईडी प्रत्यय म्हणजे याला ईडी प्रत्यय लागले पास्ट टेन्स मध्ये, डीड हे सुद्धा पास्ट टेन्स मध्ये, इथपर्यंत बरोबर आहे. मात्र समोर जे काय हॅव तुम्हाला दिसतं हे कशामध्ये? प्रेझेंट टेन्स मध्ये. मग पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स यांचं जमत नाही. मग यांचं जर जमत जर नसेल तर हॅवच्या जागी काय पाहिजे मित्रांनो? हॅड पाहिजे. हे जे काय हॅव दिलेले, हॅव दिले, हॅवच्या जागी काय पाहिजे मित्रांनो? हॅड पाहिजे. हे काय पाहिजे मित्रांनो? याच्या जागी आपल्याला हॅड या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी काय वापरलेले आहे तर हॅवच्या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे तर हॅड पाहिजे. हॅवच्या ठिकाणी काय पाहिजे मित्रांनो? हॅड या ठिकाणी आपल्याला हवं आहे. तर या ठिकाणी आपला क्वेश्चन बरोबर असतो. म्हणजे मित्रांनो सब्जेक्ट फॉर बाय अग्रीमेंट असेल किंवा जे काही तुम्हाला इररचे क्वेश्चन दिले जातात या छोट्या छोट्या जे काही चुका असतात मित्रांनो, ह्या छोट्या छोट्या चुका ते कुठेतरी करून जातात वाक्यामध्ये आणि ते आपल्याला शोधायला होतात. त्यामुळे मित्रांनो आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर माहिती जर झाल्या तर 100% आपल्याला या ठिकाणी हे जे काही इरर विचारतात हे आपल्याला ठिकाणी म्हणजे आपल्याला काय लवकर लक्षात येणार आहे. ठीक आहे. याची प्रॅक्टिस केल्याच्या नंतर त्याच्यानंतर पहा वी शॉल्ड अबाइड टू द प्रोमाइज दॅट वी मेक नो इरर. आता या वाक्यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो हे जे काही सेंटेन्स तुम्हाला दिसत आहे, हे जे काही अबाइड तुम्हाला दिसत आहे, या सेंटेन्स मध्ये अबाइड नावाचा जो काही शब्द आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी हा जो काही क्वेश्चन आहे कशावर आहे? फिक्स प्रेपोजिशन आहे मित्रांनो. हा फिक्स प्रेपोजिशन आधारित हा महत्वाचा प्रश्न आहे. मग पहा मित्रांनो फिक्स प्रेपोजिशन आधारित मित्रांनो एक प्रश्न आपल्याला विचारला जातो. आपण फिक्स प्रेपोजिशन वर मित्रांनो काही शब्द असे आहेत की जे आपल्यासोबत फिक्स प्रेपोजिशन घेऊन येतात ते मित्रांनो आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि ते मित्रांनो आपण उद्या किंवा परवा दिवशी त्याचा व्हिडिओ बनवणार आहोत जेणेकरून मित्रांनो तुम्हाला त्याचा 100% फायदा येईल. त्यामुळे मित्रांनो आता अबाइड नावाचा जो काही शब्द आहे अबाइड, हे जे काही मित्रांनो अबाइड नावाचा शब्द तुम्हाला दिसत आहे हा शब्द नेहमी आपल्यासोबत बायला घेऊन येतो. कोणाला येतो मित्रांनो? बायला घेऊन येत असतो. मात्र या वाक्यामध्ये अबाइडच्या नंतर मित्रांनो काय वापरले? अबाइडच्या नंतर बायच्या ऐवजी त्यांनी टू वापरलेला आहे जो की मित्रांनो या ठिकाणी चालत नाही. म्हणून या ठिकाणी अबाइडच्या नंतर जो काही टू आहे हा चुकीचा आहे आणि ते कशा ऑप्शन मध्ये दिले? ऑप्शन क्रमांक 3 मध्ये टू द प्रोमाइज दिलेले, हे या ठिकाणी टू दिलेले आहे हा चुकीचा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला चूक सापडलेली आहे. ठीक आहे. फिक्स प्रेपोजिशन आपण 2 दिवसामध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्याच्यानंतर 4 नंबरचा प्रश्न पहा. आय टुक मी ऑलमोस्ट अवर टू फिल द ऍप्लिकेशन. आता मित्रांनो टेन्स पाहायचा, टेन्सच्या नंतर मित्रांनो आर्टिकल पाहायचं, प्रेपोजिशन पाहायचं, हे आपल्याला लक्षात आले असेल. आता मित्रांनो आपल्याला हवर या ठिकाणी जे काही दिसत आहे हे मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे. हे काय मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे. का चुकीचं तर पहा, ज्यावेळेस आपण आर्टिकल पाहत असताना मित्रांनो आपल्याला काय सांगितलं जातं? ज्यावेळेस मित्रांनो व्हॉवेल साऊंड म्हणजे जे काही स्वर असतात इंग्लिश मधले ए, ई, आय, ओ, यू, हे जे काही 5 स्वर तुम्हाला दिसत आहेत या 5 स्वर ने जर वाक्याची सुरुवात जर झाली तर त्याच्या अगोदर आपल्याला काय वापरायचे? ॲन वापरायचे. काय वापरायचं मित्रांनो? ॲन वापरायचे. आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे जसं की बी असेल, सी असेल, डी असेल, त्याच्यानंतर एफ असेल किंवा इतर या 5 व्यतिरिक्त इतर कुठले अल्फाबेट आले तर त्याच्या अगोदर आपल्याला काय वापरायचे? अ वापरायचे.
मग मित्रांनो आता या ठिकाणी जे काही एच ने सुरुवात झालेली आहे, वाक्याची सुरुवात काय झाली मित्रांनो, आवर, HOUR. या वाक्याची सुरुवात कशा झाली मित्रांनो, या ठिकाणी झाली ह ने झाली किंवा एच ने झाली किंवा काय झाली मित्रांनो, ह ने लक्षात नका ठेवू, सध्या एच ने झाली. मग याच्यामध्ये येतं का, यामध्ये एच येतं का, नाही येत. मग एच जर या ठिकाणी हॉवेल साऊंड जर नसेल तर त्याच्या अगोदर आपण अ वापरणार. हे काय मित्रांनो आपलं या ठिकाणी बरोबर असणार असं आपल्याला वाटतं, परंतु हे चुकीचं आहे मित्रांनो. आर्टिकल्स हा चॅप्टर करत असताना तुम्हाला मराठीमधले 12 स्वर माहित असले पाहिजे. म्हणजे आता 14 स्वर माहित असले पाहिजे, ती 14 स्वर माहित असले पाहिजे. अ पासून जे काही स्वर चालू होतात, तर मित्रांनो अ पर्यंत जे काही स्वर आहेत हे स्वर तुम्हाला माहित असले पाहिजे. आता हे स्वर का माहित असले पाहिजे, तर या स्वरानुसार जर या ठिकाणी दिलेल्या शब्दाचा जर उच्चार होत असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला ॲन वापरायचा आहे आणि याच्या नंतर कुठला जर स्वर म्हणजे कुठलाही पर्याय स्वर येत नसेल तर अ वापरायचा आहे. म्हणजेच मित्रांनो आता या ठिकाणी हवर नावाचा जो काही शब्द तुम्हाला दिलेले पहा, या ठिकाणी मी 2 शब्द लिहितो. एक म्हणजे मित्रांनो पहा आवर, HOUR, आणि त्याच्यानंतर मित्रांनो हॉटेल. आता दोन्ही सुद्धा ची सुरुवात मित्रांनो एच ने झालेली, दोन्ही सुद्धा शब्दाची सुरुवात कशी झाली, एच ने झालेली. मग एच ने सुरुवात झाली, मग पहिला नियम आपल्याला काय सांगतो, हा जो काही नियम पहिल्या नियमानुसार जर तुम्ही जर पाहिलं, हे जे की तुम्हाला वारंवार हाच नियम शिकवला जातो की ज्या शब्दाची सुरुवात AEIOU ने होती त्याच्या अगोदर आपल्याला ॲन वापरायचे, हे आपल्याला माहित असतं. मग त्यानुसार मित्रांनो जर आपण क्वेश्चन जर सोडला हा आपला चुकू शकतो. मग पहा मित्रांनो AEIOU मध्ये आवर येतं का, नाही येत, म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपण अ वापरतो, पण ते चुकीचं आहे. कारण की मित्रांनो हा एच जे तुम्हाला दिसत आहे, हे जे काही एच मित्रांनो जरी हॉवेल साऊंड नसला तरी सुद्धा मित्रांनो त्याच्या अगोदर आपल्याला ॲनच वापरायचे. का वापरायचे, तर याचा उच्चार मित्रांनो पहा आवर असा होतो. कसा होतो मित्रांनो, आवर, आवर असा या ठिकाणी याचा उच्चार होतो. आणि आ हे मराठी भाषेमधला स्वर आहे, म्हणून मित्रांनो याच्या अगोदर आपल्याला नेहमी ॲन वापरावा लागतो. आता हॉटेल, हॉटेल हा जो काही शब्द आहे, हॉटेल या शब्दाचा उच्चार मराठीमध्ये करा. कसा होतो मित्रांनो, हॉटेल. कसा होतो मित्रांनो या ठिकाणी, हॉटेल, हॉटेल असा होतो. मग हे जे काय ह आहे हा स्वर आहे का मराठीमधला, नाही. मग मराठीमधला जर स्वरानुसार जर उच्चार होत नसेल तर याच्या अगोदर आपल्याला अ वापरायचे. म्हणजे मित्रांनो आवर आणि हॉटेल या शब्दाच्या अगोदर आपल्याला आ, ह्याची काय आ, याची सुरुवात आ ने झाली, हा मराठी भाषेमधला स्वर आहे म्हणून याच्या अगोदर आपल्याला ॲन वापरायचे. आता याची सुरुवात ह ने झाली, ह मराठी भाषेमधला स्वर नाही म्हणून याच्या अगोदर अ वापरायचे. म्हणून मित्रांनो हा जो काय आवर हा जो काही शब्द आहे त्याच्या अगोदर अ वापरलेला हा चुकीचा आहे. त्याच्या अगोदर आपल्याला ॲन वापरावं लागणार आहे. काय, ॲन वापरावं लागणार आहे. म्हणजेच ऑप्शन किती मध्ये, तर ऑप्शन क्रमांक पहा, अ कुठे दिलेले, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिलेले आवर हे चुकीचे आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर, हे या ठिकाणी या वाक्यामध्ये चुकीचं आहे. आशा करतो मित्रांनो हे आर्टिकल सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेले असतील. आता 5 नंबरचा प्रश्न पहा, ही ऑलवेज. आता ऑलवेज नावाचा जो काही शब्द आहे मित्रांनो, ऑलवेज, ऑलवेज नावाचा जो काही शब्द आहे मित्रांनो हा आपल्याला काय दाखवतो, नेहमी. म्हणजेच मित्रांनो नेहमी एखादी क्रिया घडत असते ती प्रेझेंट टेन्स मध्ये असते. ठीक आहे, प्रेझेंट टेन्स मध्ये असते, म्हणजे हा प्रेझेंट टेन्स मध्ये. मग ज्यावेळेस मित्रांनो प्रेझेंट टेन्स मध्ये ही, सी, काय सांगितलं पहा, ही, सी, इट, हे ज्यावेळेस प्रेझेंट टेन्स मध्ये वापरले जातात त्यावेळेस मित्रांनो जे काही व्हर्ब वापरलं जातं, जे काही व्हर्ब वापरलं जातं, जे काही व्हर्ब मित्रांनो या ठिकाणी वापरलं जातं, हे व्हर्ब मित्रांनो नेहमी यस ऑब्लिक ईएस हे प्रत्यय घेऊन सोबत येत असतं. यस किंवा ऑब्लिक ईएस हे प्रत्यय घेऊन सोबत येत असतं. आता लक्षात ठेवा या ठिकाणी ही, सीट हे मित्रांनो नेहमी काय येत असतं, तर यस किंवा ईएस घेऊन सोबत येत असतं. म्हणजेच मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला जे काय आपल्याला ही दिलेले दिसत, या वाक्यामध्ये पहा ही ऑलवेज दिसते. ऑलवेज आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये, आणि ही आहे म्हणजे यापैकी एक आहे. म्हणजे हे जे काय तुम्हाला दिसत आहे ही सीट यापैकी एक आहे. म्हणून या ठिकाणी जो काही पुढचा व्हर्ब असणार आहे तो आपल्यासोबत यस किंवा ईएस प्रत्यय घेऊन येणार आहे. तशा स्वरूपाचा प्रत्यय असणारा व्हर्ब एकच आहे, तो म्हणजे 2, म्हणजे टेल्स असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजेच ही ऑलवेज टेल्स लाय, म्हणजे तो नेहमी काय बोलतो, खोटा बोलत असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि याच्या व्यतिरिक्त उई असेल, उई असेल, त्याच्यानंतर आय असेल, याच्यानंतर जे काही व्हर्ब तुम्हाला वापरले जातील तर हे व्हर्ब मित्रांनो यस किंवा ईएस प्रत्यय सोबत घेऊन येत नाहीत. हे लक्षात ठेवायचं आहे प्रेझेंट टेन्स मध्ये. महत्वाचा मुद्दा होता, लक्षात ठेवा. आता पोलीस, पोलीस रिकाम जागा म्हणजे ब्लँक लुकिंग फॉर अ मॅन विथ ओन आईज. आता मित्रांनो या ठिकाणी ओन आईज दिलेले, तुम्हाला काय ओन आईज दिले आणि या ठिकाणी पोलीस नावाचा शब्द दिले, पोलीस. आता पोलीस नेहमी मित्रांनो काय वापरला जातो, सिंग्युलर प्लुरल वापरतो. काय मित्रांनो, प्लुरल. हा
शब्द नेहमी प्लुरल वापरला जातो. काय मित्रांनो, हा शब्द नेहमी प्लुरल वापरला जात असतो. म्हणून मित्रांनो याच्यानंतर जे काही सब्जेक्ट फॉर बाय अग्रीमेंट वापरमध्ये जर पाहिलं तर जे काय प्लुरल नावाचा जो काही शब्द आहे पोलीस, हा शब्द नेहमी प्लुरल वापरला जातो. म्हणून या ठिकाणी प्लुरलच लिहावं लागणार आहे. म्हणून या ठिकाणी प्लुरल आपल्याला वर्ब लिहावं लागणार आहे. परंतु प्लुरल वर्ब मग पास्ट टेन्स मध्ये सुद्धा येतो आणि प्रेझेंट टेन्स मध्ये सुद्धा येत असतो. मग हे जे काय वाक्य मित्रांनो हे कोणत्या मधले तुम्हाला पाहणं गरजेचं असणार आहे. आता या ठिकाणी जे काय ऑप्शन दिले योगायोगाने मित्रांनो प्रेझेंट टेन्स मधले तुम्हाला दिलेले. म्हणून मित्रांनो या ठिकाणी ई जे काय मित्रांनो सिंग्युलर आहे म्हणून ई या ठिकाणी येणार नाही. त्याच्यानंतर आर हे प्लुरल आहे म्हणून आर येऊ शकतं. त्याच्यानंतर हॅज प्लुरल आहे सिंग्युलर आहे येणार नाही. हॅव हे सुद्धा सिंग्युलर आहे हे सुद्धा येणार नाही. हॅज बीन आणि हॅज हे काय मित्रांनो सिंग्युलर आहेत म्हणजे सिंग्युलर या ठिकाणी येणार नाही. प्लुरल फक्त एकच आहे कारण की वाक्याचा सब्जेक्ट हा मित्रांनो प्लुरल या ठिकाणी वर्ब सुद्धा प्लुरलच घ्यावं लागतं हे लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी आर हा प्लुरल आहे, पोलीस हा सुद्धा प्लुरल आहे म्हणजे प्लुरलची जोडी या ठिकाणी चालणार आहे. म्हणजे अनेक वचन हे चालणार आहे. म्हणून या ठिकाणी मित्रांनो आर बरोबर असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. संपूर्ण प्रश्न TCS ने 2023 मध्ये विचारलेले प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न पाहता 7 नंबरचा प्रश्न आपल्याला काय म्हणतो पहा. आय एम फॅमिलियर रिकाम जागा रोशनी हु इज अ डॉक्टर. मित्रांनो हा फॅमिलियर नावाचा जो काही शब्द आहे हे लक्षात ठेवा. आता हे जे काय आपल्याला तुम्हाला खाली जे काय ऑप्शन दिले हे काय प्रिपोजिशन आहेत म्हणजे प्रिपोजिशन मध्येच काहीतरी असू शकतं. तर फॅमिलियर नावाचा जो काही शब्द आहे हा जो काही तुम्हाला फॅमिलियर नावाचा शब्द दिसत आहे हा फॅमिलियर नावाचा शब्द मित्रांनो आपल्यासोबत 2 प्रिपोजिशन घेऊन येत असतो. 2 प्रिपोजिशन आपल्यासोबत घेऊन येत असतो. एक म्हणजे मित्रांनो पहा पहिलं प्रिपोजिशन घेऊन असतो टू. 2 नंबरचा ऑप्शन घेत असतो मित्रांनो 2 नंबरचं प्रिपोजिशन घेऊन येतो मित्रांनो विथ. म्हणजे फॅमिलियर या सोबत टू आणि विथ हे दोन्ही सुद्धा प्रिपोजिशन वापरले जातात. मग ऑप्शन मध्ये तर टू सुद्धा दिलेले आहे आणि विथ सुद्धा दिलेले आहे. हे दोन्ही सुद्धा दिलेले. मग आता नेमकं वापरायचं कोणतं तर याचा नियम पहा. ज्यावेळेस फॅमिलियरच्या नंतर रिकाम जागा दिली जाते आणि त्याच्यानंतर या ठिकाणी प्रिपोजिशन वापरायला सांगितलं जातं त्यावेळेस मित्रांनो व्यक्ती जर असेल तर या ठिकाणी काय वापरायचं टू वापरायचं. व्यक्तीसाठी पहा व्यक्तीसाठी आपल्याला काय वापरायचं मित्रांनो व्यक्तीसाठी आपल्याला टू वापरायचं. परंतु हे वस्तूसाठी एखादी वस्तू जर असेल तर आपल्याला काय विथ वापरायचं. म्हणजे आता फॅमिलियरच्या नंतर रिकाम जागा दिली आणि त्याच्यानंतर रोशनी दिलेली आहे. आता रोशनी मित्रांनो व्यक्ती एक वस्तू आहे ही काय मित्रांनो एक व्यक्ती. काय मित्रांनो व्यक्ती रोशनी काय मित्रांनो एक व्यक्ती आणि ती काय डॉक्टर आहे. मग फॅमिलियरच्या नंतर व्यक्ती असेल तर काय वापरायचे टू वापरायचे. म्हणून या प्रश्नामध्ये ऑप्शन क्रमांक 1 मध्ये जे काय टू दिलेले ते टू या ठिकाणी येणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. आता हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. 8 नंबरचा प्रश्न पहा. ड्युरिंग द फ्रीडम स्ट्रगल मॅन अ पॅट्रियट वेअर फील्ड विथ पॅट्रिझम. आता मित्रांनो या ठिकाणी मॅन आणि अ मॅन हे ते पहा काय दिले अ मॅन दिले. मॅन अ म्हणजे मॅनच्या नंतर अ वापरले त्यावेळेस मित्रांनो हा जो काय मॅनच्या नंतर अ वापरला जातो म्हणजे याचा अर्थ हे काय मित्रांनो सिंग्युलर आहे. हे सिंग्युलर आहे. मग त्याच्यानंतर येणारा वर्ब हा सुद्धा सिंग्युलर असला पाहिजे. तो आहे मित्रांनो या ठिकाणी विअर. आता विअर मित्रांनो तुम्हाला माहित असलं पाहिजे विअर हा काय आहे मित्रांनो हा प्लुरल आहे. मग या ठिकाणी प्लुरल चालणार का नाही. मग विअरची जागा कोण घेऊ शकतो. विअर हा कशामध्ये असतो पास्ट टेन्स मध्ये असतो. मग विअरची जागा घेणारा कोणता आहे तर तो आहे मित्रांनो वाज. काय मित्रांनो वाज आहे. म्हणजे विअरच्या जागा काय पाहिजे तो वाज पाहिजे होतं. मग वाज जर असेल तर मित्रांनो या ठिकाणी हे बरोबर असतं परंतु विअर चुकीचं आहे. ऑप्शन कुठे विअर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये म्हणून ऑप्शन क्रमांक 3 मध्ये चूक असणार आहे. त्याच्यानंतर पहा 9 नंबरचा प्रश्न. चूज द करेक्ट स्पेलिंग तुम्हाला या ठिकाणी विचारलेले अडॅप्टेशन विचारली. अडॅप्टेशन यापैकी कोणती बरोबर आहे तर अडॅप्टेशन जे काही स्पेलिंग आहे मित्रांनो नेहमी कशी काढली जाते तर पहा अडॅप्टेशन TATION हे नेहमी मित्रांनो अडॅप्टेशन काढले जाते. म्हणून ऑप्शन किती मध्ये दिले ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तसंच मित्रांनो बिझनेस BUSINESS
BUSINESS. हा बिझनेसची स्पेलिंग सुद्धा खूप वेळेस विचारली, ही स्पेलिंग लक्षात ठेवा बिझनेस. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी एक स्पेलिंग विचारली जाते म्हणजे मित्रांनो कमिटी. कमिटीची स्पेलिंग पहा COMMI COMMI ही कमिटी स्पेलिंग सुद्धा मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये खूप वेळेस विचारली जाते. म्हणून बिझनेस, कमिटी, अबाईड ह्या स्पेलिंग तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, ह्या परीक्षेमध्ये विचारल्या जातात. 10 नंबरचा प्रश्न पहा मित्रांनो, चूज द. पहा 10 नंबरचा शब्द आपल्याला काय दिलेला आहे, चूज द वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन आपल्याला सांगायचं आहे. काय दिले पहा, वन हू थिंक्स ओनली ऑफ वन सेल्फ, म्हणजे जो व्यक्ती स्वतःचाच विचार करतो, स्वतःचा विचार करणार, त्याला काय म्हणतो मित्रांनो, स्वतःचा विचार करणार. तो व्यक्ती, जो काय व्यक्ती आपल्या स्वतःचा विचार करतो त्याला काय म्हणतात, त्याला मित्रांनो या ठिकाणी अहंकारी. अहंकारी म्हणजे इगोइस्ट असते म्हणतात, त्याला काय म्हणतात, इगोइस्ट. इगोइस्ट असे त्याला म्हणत असतात. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिले म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो मित्रांनो हे 10 सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेले असतील. तर मित्रांनो हे संपूर्ण प्रश्न TCS ने PYQ क्वेश्चन आहेत, हे यापूर्वी परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. मित्रांनो आपण तलाठी भरतीसाठी मराठी, GK, इंग्लिश आणि गणित बुद्धिमत्तेचे PYQ क्वेश्चन घेऊन येणार आहोत. हे मित्रांनो आपल्याला 8 दिवसामध्ये इंग्लिश, 8 दिवसामध्ये मराठी, 8 दिवस GK आणि 8 दिवस या ठिकाणी मॅथ आणि रिजनिंग संपूर्ण विषयाची तयारी आपण या ठिकाणी फ्री मध्ये करून घेणार आहोत. या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, पुन्हा भेटूया का नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू.